नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी जयंत आटले. सर्वसामान्यांचे दैनंदिन बँकिंग याच्या तिसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. काल आपण बँका कुठली कुठली सेवा देतात याविषयी चर्चा केली होती. आजच्या भागामध्ये आपण बचत खातं हे कसं उघडतात आणि त्यात काय सोयीसुविधा असतात याविषयी जाणून घेऊया. तूर्त पुण्याहून गिरीश टेकाडे यांनी एक प्रश्न पाठवला आहे की कमर्शियल बँक्स आणि कोऑपरेटिव्ह बँक याच्यामध्ये काय फरक आहे. तर मी थोडक्यात त्याविषयी बोलतो आणि मग आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. तर गिरीशराव, कोऑपरेटिव्ह बँक जी असते ती काही मेंबर्स सुरू करतात आणि त्याचा मुख्य उद्देश हा प्रॉफिट कमवणे हा नसून त्या मेंबर्सची सोय आणि त्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणे हा असतो. मुख्यतः सुरुवातीला शेती संदर्भामध्ये या कोऑपरेटिव्ह बँक्स निघायला लागल्या. आजकाल कोऑपरेटिव्ह बँक्सचा सुद्धा कारभार वाढत चाललेला आहे. त्याही खूप नवनवीन सुविधा देत आहेत कस्टमर्सना. परंतु कमर्शियल बँक जी आहे ती मुख्यतः प्रॉफिट कमवणे या उद्देशाने निर्माण झालेली असते. कारभारामध्ये जर बघितलं तर कोऑपरेटिव्ह बँक्स कंपॅरेटिव्हली छोट्या प्रमाणात असतात किंवा एका लिमिटेड एरियामध्येच त्या काम करतात. पण कमर्शियल बँक्स ह्या खूप मोठ्या असू शकतात आणि भरपूर त्यांचा पसारा जो असतो तोही मोठा असतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केला तर आपण जे काल DICGCच्या इन्शुरन्स कव्हरबद्दल माहिती दिली होती, तर 5 लाख रुपयाचं कव्हर हे कमर्शियल बँक्सच्या कस्टमर्सना पण अवेलेबल आहे आणि तसंच कव्हर हे कोऑपरेटिव्ह बँक्सच्या ग्राहकांनासुद्धा उपलब्ध आहे. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. असेच प्रश्न पाठवत राहा. तर आता आपण आजच्या विषयाकडे वळूया. सेव्हिंग्ज अकाउंट किंवा बचत खातं ज्याला आपण मराठीत म्हणतो ते बचत खातं. मला एखाद्या बँकेमध्ये बचत खातं उघडायचं असेल तर मला काय काय करायला लागणार. 2 गोष्टी आहेत. एक तर मी स्वतः बँकेमध्ये जाऊन त्यांना सांगू शकतो की मला बचत खातं उघडायचं आहे आणि दुसरं आहे की मी बँकेला फोन केला तर बँक त्यांचा एखादा एजंट हा माझ्याकडे पाठवते आणि मग मला कागदपत्र देऊन ते माझं बचत खातं हे सुरू करता येऊ शकतं. तर असे दोन्हीही चॉईसेस आजकाल आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर मुख्यतः असतं काय, तर तुम्हाला एक फॉर्म हा भरावा लागतो की मला ज्याच्यामध्ये तुम्ही बँकेला एक विनंती करता की मला एक बचत खातं उघडायचं आहे. आता याच्यामध्ये तुमची जुजबी माहिती त्याच्यामध्ये पुरवावी लागते. तुमची जन्मतिथी काय आहे, तुम्ही कुठे राहता, तुम्ही काय करता, अशा प्रकारचं एक छोटा फॉर्म असतो, फार मोठा असत नाही. तो फॉर्म आपल्याला भरावा लागतो. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची रिझर्व्ह बँकेची गाईडलाईन आहे, ती म्हणजे नो युअर कस्टमर. म्हणजेच काय की कस्टमरला आधी जाणून घ्या. आपण बघतो की खूप मोठी फ्रॉड्स आणि बरेच वाईट प्रकार आजकाल बँकांमध्ये होतात. टेररिस्ट फायनान्सिंग होतं की जे आतंकवादी असतात ती खोटी अकाउंट्स ओपन करतात किंवा जे गुन्हेगार असतात ती खोटी अकाउंट्स ओपन करतात, खोट्या नावाने अकाउंट्स ओपन करतात आणि मग त्याच्यातून आर्थिक प्रकारचे गुन्हे याच्यातून घडत असतात. तर हे बंद होण्यासाठी, याला आळा घालण्यासाठी म्हणून रिझर्व्ह बँकेने एक बँकांना गाईडलाईन दिलेली आहे की सगळ्यात पहिले ज्याचं अकाउंट ओपन करायचं आहे त्या ग्राहकाची तुम्ही आधी व्यवस्थित ओळख पटवून घ्या. मग त्याच्यासाठी बँक आपल्याला काय सांगते की तुम्ही कुठे राहता याचा पुरावा, त्याच्यानंतर तुम्ही कोण आहात याचा पुरावा. समजा तुमचा आधार असेल किंवा तुमचा पॅन नंबर असेल, तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल किंवा एखाद्या मोठी कंपनी आहे किंवा एखादं गव्हर्नमेंटचं ऑर्गनायझेशन आहे जिथे तुम्ही नोकरी करता त्यांचं एखादं पत्र असू शकतं. अशा प्रकारचे वेगवेगळे कागद हे बँकेला ॲक्सेप्टेबल असतात. आधारमुळे आणि पॅनमुळे या गोष्टी आजकाल खूपच सोप्या झाल्या आहेत. त्याशिवाय बँक तुम्हाला फोटो मागते किंवा बँक स्वतः फोटो काढून घेते. अशा सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर काही एक जुजबी रक्कम ठेवून सुरुवातीला बँक तुमचं बचत खातं हे चालू करून देते. बचत खात्यामध्ये काय काय सोयी मिळतात, तर टिपिकली बचत खात्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी जी सोय असते ती म्हणजे चेकबुक आणि त्याच्यानंतर ATM किंवा डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, फोन बँकिंग अशा सगळ्या सुविधा बँका उपलब्ध करतात. आता याच्यामध्ये वेगवेगळे चार्जेस असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या फिया ज्या आहेत त्या बँक आपल्याकडून वसूल करू शकतं. अर्थात प्रत्येक बँकेप्रमाणे हे बदलू शकतं. जसं बँकेमध्ये जेव्हा तुम्ही सेव्हिंग अकाउंट ओपन करता, बचत खातं उघडता, तेव्हा बँक म्हणते की एक काही किमान रक्कम ही तुमच्या अकाउंटमध्ये असायला पाहिजे. आता काही वेळेला ती किमान असते किंवा ती एक ॲव्हरेज असते की सरासरी तुमच्या अकाउंटमध्ये, तुमच्या खात्यामध्ये एवढी रक्कम असायला पाहिजे. ती जर राहिली नाही तर मग बँक ती न मेंटेन केल्याबद्दल, ती न ठेवल्यामुळे तुमच्याकडून एक फी वसूल करते. तर अशी ही फी असू शकते. दुसरं फी जी असते ती असते तुमचं डेबिट किंवा ATM कार्ड याची फी असते, जी साधारणतः दरवर्षी तुम्हाला आकारली जाते. तिसरी फी जी बँक घेते
ती म्हणजे बरेचदा तुम्हाला जे चेकबुक दिलं जातं त्या चेकबुकसाठी पहिलं चेकबुक फ्री आणि पुढच्या सगळ्या चेकबुक्सना काही चार्जेस, अशा प्रकारचा सुद्धा एक प्रकार बँका आजकाल करायला लागलेल्या आहेत. तर हा झाला सोयींचा आणि त्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फियांचा भाग. मी जर हे अकाउंट ओपन केलेलं आहे आणि माझ्या पश्चात जर मला काही झालं तर या अकाउंटमध्ये, या खात्यामध्ये असलेली रक्कम कुणाला मिळावी याविषयी बँक एक तुम्हाला सोय देत असते आणि त्याला म्हणतात नॉमिनेशन. तर नॉमिनेशन हे करणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. जरी हे कंपल्सरी नसलं तरी स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या प्रेमाच्या व्यक्तींसाठी प्रत्येकाने नॉमिनेशन हे करायलाच पाहिजे, न चुकता, न विसरता. आता बचत खातं कशासाठी वापरलं जातं याविषयी थोडी माहिती करून घ्या. जसं नावच सांगतं की हे बचत खातं आहे, तर त्याच्यामुळे बचत करणे हा याच्यातला मुख्य उद्देश आहे. या खात्यामध्ये तुम्ही जे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा धंद्यासाठी जे खूप हजारो ट्रान्झॅक्शन्स होत असतात, अशा प्रकारचं वर्तणूक ही या अकाउंटला मान्य नसते. साधारणतः एका व्यक्तिगत अकाउंटमध्ये, व्यक्तिगत खात्यामध्ये किती होऊन ट्रान्झॅक्शन्स होणार, तर तशा प्रकारची काही लिमिटसुद्धा बँका या खात्यांवरती ठेवतात की तुम्ही महिन्यातून 4 वेळाच पैसे काढू शकता, 5 वेळाच पैसे भरू शकता. प्रत्येक बँक या प्रकारचे काहीतरी नियम त्याच्यावरती घालू शकतं. या खात्यामध्ये बँक आपल्याला इंटरेस्ट देत असते. हा साधारणतः 3, 4, 5 या म्हणजे वेगवेगळ्या बँका वेगवेगळा रेट देतात. आजकाल रिझर्व्ह बँकेने प्रत्येक बँकेला जे आहे ते स्वतःचं स्वातंत्र्य दिलेलं आहे की त्यांनी किती इंटरेस्ट कस्टमर्सना, त्यांच्या ग्राहकांना द्यावा हे ठरवण्याचा अधिकार बँकांना दिलेला आहे. वेगवेगळ्या दराने ग्राहकांना व्याज देत असतात. तर ही होती बचत खात्याविषयीची माहिती. अजूनही काही प्रश्न असतील तर निश्चितपणे पाठवा. मी त्यांचे उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. आणि हो, कार्यक्रम आवडला असेल, हा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.